नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे राजस्थान राज्यामधील. राजस्थानच्या बाडनर जिल्ह्यातील करल नावाचं गाव आहे आणि याच गावामध्ये 36 वर्षाची एक नीतल नावाची महिला आपल्या पतीसोबत राहत होती. या महिलेचं नाव नीतल असं आहे आणि वय 36 वर्ष आणि पती तेजाराम वय 41 वर्ष आणि 2 मुले. सुखाचा संसार सुरू होता. नीतल मुलांचा सांभाळ करायची, त्यामुळे ती घरीच असायची. तेजाराम हा बाहेरगावी काम करत असायचा. त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम करून पत्नीला पैसे पाठवायचा आणि नीतल देखील चांगल्या प्रकारे घरखर्च चालवायची, मुलांचा सांभाळ करायची. सर्व काही ठीकठाक सुरू होतं. नीतलला सोशल मीडियाचा नाद होता. घरातील सर्व कामे आटपून ती मोबाईल चाळत बसायची. ती इंस्टाग्राम चालवत होती. नीतलला रील्स बनवायची खूप आवड होती. छोटे छोटे रील्स बनवून ती इंस्टाग्रामवर अपलोड करायची. त्यानंतर हळूहळू फॉलोअर्स वाढायला सुरुवात झाली आणि पुढे तब्बल 42,000 तिचे फॉलोअर्स झाले. सगळं काही नीट सुरू असताना मालपुरा फाट्याजवळ शेतातील पाण्याच्या टाकीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. शेताचा मालक जेव्हा पाण्याच्या टाकीजवळ जातो, बघतो तर पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत होता. त्याने लगेच पोलिसांना फोन केला आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. आजूबाजूला काही पुरावे मिळते का याचा तपास पोलिसांनी करायला सुरुवात केली. पोलिसांना मृत व्यक्तीचा मोबाईल आणि त्याची बॅग आढळून आली. घटनास्थळावर आढळून आलेला मोबाईल पोलिसांनी ऑन केला. तेव्हा पोलिसांना समजलं हा मोबाईल तेजाराम नावाच्या व्यक्तीचा आहे. आता मृतदेहाची ओळख पटली होती. पोलिसांनी लगेच तेजारामच्या घरच्यांशी संपर्क केला. घटनेची माहिती दिली. सर्व कुटुंब घटनास्थळी पोहोचले. तेजारामची पत्नी नीतल मोठमोठ्याने रडू लागली, ओरडू लागली. सुरुवातीला पोलिसांना वाटले तेजारामचा मृत्यू हा अपघाताने झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला. मात्र तेजारामचा भाऊ महेशराम याला संशय होता. तो पोलिसांना सांगतो की माझ्या भावाचा दुर्घटनेमुळे मृत्यू झाला नसून तर त्याची हत्या झालेली आहे. मला माझ्या भावाच्या पत्नीवर संशय आहे. नीतलचे ड्रायव्हर कुंवर सिंग सोबत अनैतिक संबंध आहेत याची माहिती तेजारामला झाली होती. त्यामुळे पती पत्नीत सतत वाद होत होते. पोलिसांना ही माहिती मिळताच नीतलचे CDR काढायला सुरुवात केली. तपासाची चक्रे वेगाने फिरवली. CCTV तपासले गेले आणि त्यानंतर एक धक्कादायक सत्य समोर आलं. CCTV कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसलं की मयत तेजाराम हा गुमान सिंग बरोबर शेताच्या रस्त्याने जाताना दिसला. दोघेही नशेत दिसत होते. पोलिसांनी लगेच गुमान सिंगला उचललं आणि पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्याची चौकशी सुरू केली. मात्र तो काहीच सांगत नव्हता. मला काहीच माहीत नाही अशा प्रकारे तो बोलत होता. जेव्हा पोलिसांनी CCTV कॅमेरा दाखवले तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला. हो साहेब, माझं नीतलवर प्रेम आहे. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलो होतो. सुरुवातीला आमच्या दोघांची चॅटिंग सुरू झाली आणि त्यानंतर मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघात वारंवार शरीर संबंध देखील होत होते. नीतलचा पती तेजाराम हा बाहेरगावी कामाला होता. त्यामुळे दोघांना भेटण्यासाठी कोणतीही अडचण येत नव्हती. प्रियकर गुमान सिंग हा पतीप्रमाणे तिच्याशी संबंध बनवत होता. असेच दिवस जात होते आणि एक दिवस अचानक तेजराम हा आपल्या गावाला आला. त्यावेळी त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर गुमान सिंग नको त्या अवस्थेत त्याला दिसले. त्यावेळी त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पत्नीशी त्याने वाद घातला. तिला समजावलं, हे सगळं सोडून दे. आपल्याला 2 मुलं आहेत. सुखी संसार आहे. नीतलने तेवढ्यापुरतं मान हलवली. त्यानंतर पती कामावर निघून गेला. मात्र इकडे नीतलने प्रियकराला सोडलं नव्हतं. ती गुमान सिंगच्या संपर्कात सतत राहिली. नीतलला आता प्रियकरासोबतच राहायचं होतं. पती नकोसा वाटू लागला होता. नीतलने आपल्या पतीची हत्या करण्याचं ठरवलं. यासाठी तिने प्रियकराची मदत घेतली. तारीख होती 4 जून 2026ची. पत्नी नीतल हिने पती तेजरामला फोन केला. तेजराम बाहेरगावी एका ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे काम करत होता. ती बोलली की मला तुमच्यासोबत राहायचं नाही, मी माझ्या माहेरी जाते. एवढं बोलल्यानंतर नीतलने फोन ठेवला. त्यानंतर तेजरामने तिला लगेच फोन केला. मात्र नीतलचा फोन सतत बंद येत होता. त्यामुळे तेजराम परेशान झाला. त्याला वाटलं नेमकं काय झालं असेल. पत्नीचा फोन सतत बंद का येत आहे? काहीतरी नक्की विचित्र घडलं आहे. त्यामुळे तेजराम गावाला परत येण्याचं ठरवतो. त्यानंतर तेजराम हा कामावरून गावाला परत आला आणि त्यानंतर तो पत्नीला शोधू लागला. मात्र पत्नीचा काहीही पत्ता लागला नाही. तिचा फोन देखील सतत स्विच ऑफ येत होता. त्यानंतर तेजरामला आठवण आली. पत्नीचा प्रियकर गुमान सिंग हा टॅक्सी चालक होता. दोघांचे अनैतिक संबंध होते.
याच कारणावरून अनेक दिवसापासून पती पत्नीत वाद होत होते. तेजरामने लगेच गुमान सिंगला कॉल केला आणि त्याला बोलला की माझी पत्नी गायब आहे आणि तिचा फोन देखील सतत बंद येत आहे. मी तिला इकडे तिकडे शोधत आहे, मात्र तिचा काहीच पत्ता लागला नाही. मी कामावर होतो त्यावेळी मला तिने फोन केला आणि सांगितले की मला तुमच्यासोबत राहायचं नाही, मी माहेरी जात आहे. एवढं बोलल्यानंतर फोन कट केला. त्यानंतर मी लगेच तिला कॉलबॅक केला, मात्र तेव्हापासून नितलचा मोबाईल स्विच ऑफ येत आहे. गुमान सिंगला आधीच सगळं काही माहीत होतं. तेजरामसोबत गोड बोलायला सुरुवात केली आणि तेजरामला म्हणाला, तू माझ्या घरी ये, आपण दोघे मिळून तुझ्या पत्नीला शोधूया. तेजरामला या दोघांच्या प्लॅनबद्दल भनक देखील लागली नव्हती. तेजराम पत्नीला शोधण्यासाठी गुमान सिंगच्या घरी पोहोचतो. गुमान सिंग त्याला बोलण्यात गुंतवतो. त्यानंतर दोघे दारू वगैरे पितात. दोघांनाही आता नशा झाली होती. मात्र तेजराम हा पूर्णपणे नशेत धूत झालेला होता. गुमान सिंगने जाणून तेजरामला जास्त दारू पाजलेली पत्नीला शोधण्याच्या बहाण्याने 30 किलोमीटर दूर घेऊन गेला. त्यानंतर गुमान सिंग तेजरामला शेतातील पाण्याच्या टाकीजवळ घेऊन जातो. तेजराम नशेत धूत होता, त्यामुळे गुमान सिंगने लगेच तेजरामला पाण्याच्या टाकीत फेकून दिले. त्यानंतर त्याचा मोबाईल वगैरे स्विच ऑफ केला आणि त्याची बॅग त्याच ठिकाणी टाकून दिली आणि त्यानंतर त्या ठिकाणावरून तो फरार झाला. दुसऱ्या दिवशी शेताचा मालक शेतात जातो. त्याला टाकीत मृतदेह दिसला आणि त्याने लगेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. CCTV कॅमेऱ्यामुळे या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी नितन आणि तिचा प्रियकर गुमान सिंग या दोघांना अटक केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.